स्वामींची कृपा तुमच्यावर हवी आहे का? तर मग ऐका, खरी भक्ती कशी करावी ही एक अमूल्य गोष्ट आज आपण पाहणार आहोत. श्री स्वामी चरित्रसारामृत अध्याय 14. प्रभातकाळी उठून स्वामींचे नामस्मरण केल्याने दिवस पवित्र होतो. डोळे मिटून शांत मनाने स्वामींचं नाम घेतल्याने अंतर्मन प्रसन्न होतं. शुद्ध मनाने भक्तिभावाने स्वामींच्या चरणी पूजन केल्यावर फुलं, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करताना आपण आपलं मनही स्वामींना अर्पण करतो. स्वामी म्हणजेच सगळं विश्व. सूर्य, चंद्र, आकाश सर्वत्र त्यांचंच अस्तित्व आहे. जो नम्रतेने प्रार्थना करतो त्याच्यावर स्वामींची कृपा वर्षते. दुःख, पाप आणि चिंता स्वामी क्षणात दूर करतात. श्री स्वामी समर्थ हा मंत्र प्रेमाने जपल्याने जीवन उजळून निघतं. खरी भक्ती ही दिखाव्यात नसते, ती असते शुद्ध आणि निरागस मनात. दंभाने केलेली भक्ती व्यर्थ. स्वामींना भावतो तो फक्त खरा भाव. भक्ताच्या हाकेला धावून येणारे स्वामी सदैव कृपा करतात. म्हणूनच श्रद्धेने जपा श्री स्वामी समर्थ. पुढील अध्यायात काय घडलं हे जाणून घ्यायचं असेल तर फॉलो करायला विसरू नका आणि कॉमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ.